नमस्कार. मागील काही भागांपासून आपण R.K. नारायण लिखित मालगुडी डेज या लघुकथा संग्रहातील लघुकथांचं वाचन ऐकलेलं आहे. ग्रामीण साहित्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शंकर पाटील. आजपासून आपण त्यांच्याच धिंड या कथासंग्रहातील काही निवडक कथांचं वाचन ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया शंकर पाटील लिखित धिंड या कथासंग्रहातील आजची आपली पहिली कथा, देशी उपाय. बायकोच्या दुखण्यानं रामा तिपुगडे रंजीस आला होता. अनेक नामांकित वैद्यांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते. मी म्हणणाऱ्या डॉक्टरांना तिच्या दुखण्यानं हटवलं होतं. कुणाला निदानच करता येत नव्हतं. तिला काय होत होतं हेच कळत नव्हतं. तशी ती बाई चांगली हिंडायची, फिरायची, पोटभर दोन्ही वेळ जेवायचे आणि मध्येच आजार उपटायचा. 4 दिवस बरे गेले की लगेच 4 दिवस वाईट यायचे आणि चांगली हिंडती फिरती बाई लगेच अंथरून धरून पडायची. यावर काय इलाज करावा हेच रामाला कळत नव्हतं. नावाजलेल्या वैद्यांना कळत नव्हतं ते रामाला काय कळणार. अनेक वैद्य पालथे घालूनही ती बाई काही बरी होईना. जवळपासच्या शहरातल्या सगळ्या डॉक्टरांचे इलाज झाले तरी गुण यायचं काही चिन्ह दिसेना. हे पाहून रामा कंटाळला. आता कुणाचं औषध द्यायचं नाही असा मनाशी ताळा घालून तो लक्ष देईनासा झाला. याशिवाय तो तरी दुसरं काय करणार बिचारा. ज्यांनी जे नाव सांगितलं त्या सगळ्या डॉक्टरांची औषधे देऊन झाली होती. आता नशिबात जे असेल ते भोगायचं असा विचार करून तो स्वस्थ राहिला. रामानं हातपाय टेकले, पण त्याची बायको अजून औषध घेऊन दमली नव्हती. तिच्या सासऱ्यानं बक्कळ पैसा करून ठेवला होता. तो कसा खर्चावा हाच नाद तिला लागला होता. कोणत्या वाटेनं तो जाईल एवढंच ती बघत होती. आता तिच्या डोक्यात एक नवच खुळ उठलं होतं. जवळपासच्या डॉक्टरांच्या वरचा विश्वास उडाल्यावर लांबचा एखादा नामांकित डॉक्टर बघावा आणि त्यानं तरी गुण येतो का पाहावं असं तिच्या मनानं घेतलं होतं. तिचं मन पुणे मुंबई शहराकडे लागलं. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या ती नवऱ्याला म्हणाली, कुलकर्ण्यांच्या ताई म्हणत होत्या की पुण्याला एकदा जाऊन तर यावा. पुण्याचं नाव काढल्यावर रामाच्या अंगावर काठा उभा राहिला. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर ही निदान आपल्या आवाक्यातली तरी गावं होती. पुणे म्हटल्यावर कुठच्या कुठं पल्ला गेला. तो न बोलता गप्पच राहिला. तशी ती पुन्हा म्हणाली, काय म्हणतो मी, कुलकर्ण्यांच्या ताई म्हणत होत्या की पुण्याला तर जाऊन या जावा. तिची समजूत घालायचा प्रयत्न करून तो म्हणाला, अगं पण पुणे काय जवळ हाय वय, ती काय परड्यातली भाजी वाटते तुला. असं लांब, पर इकडं गुण येत नाही तर मग तिकडे जायला नको. आज पुणे म्हणतेस, उद्या मुंबईला जाऊ म्हणशील. रामाच्या या बोलण्यानं तिलाही राग आला आणि ती फणकाऱ्यानं म्हणाली, मग जायाची पाळी आल्यावर मुंबईला बी जायलाच पाहिजे की, काही उपकार करता वय माझ्यावर. रामा काही उपकार करीत नव्हता ही गोष्ट खरीच होती. बायको म्हणजे हे सगळं करणंच भाग असतं. त्यात उपकार कसला आलाय. संसाराच्या गाड्याची दोन्ही चाकं नीट असावीत ह्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. उद्या एक चाक निखळून गाडा उलटला तर ते निस्तरण्यापेक्षा हा खर्च वाईट नव्हता. पण तो अनाठाई होऊ नये एवढंच रामाचं म्हणणं होतं. ते पटवण्याचा प्रयत्न करून तो म्हणाला, अगं उपकार नाहीये खरं, पण विनाकारणी खर्चाचं तोंड का. विनाकारणी खर्च कसा. नाही तर काय, लोकांचं ऐकून आजपत्र काय कमी खर्च केला का. 1 सोडून 10 डॉक्टर बघितलं. जे ह्या 10 जणांनी कळलं नाही ते पुण्यात कळणार आहे वय. लोक सांगणार आणि तू ऐकणार. तुम्हाला बायकोच नको झाली या. आगत असती तर असं कशाला म्हणाला असता. रामानं कसनुसा चेहरा करून विचारलं, तू नको झालीस वय मला. असं कवा म्हटलं होतं मी. म्हणायला कशाला पाहिजे, ते दिसतंयच की. काय दिसलं तुला. काय दिसायचं. तुम्हाला बायकोच्या जीवापरीस पैसा लई प्यारा आहे. माझ्या पै कशाला खर्च कराल तुम्ही. अगं मग आज पातूर काय कमी वतला वय पैसा. त्याचेच दात त्याच्याच घशात घालीत ती म्हणाली, मग ह्यात काय नवल केलं सा. बायको पाहिजे तर पैसा वताया नको. तो बी जवळ हाय म्हणून खर्च करायचा. नसता तर कोण तुम्हाला खर्च करा असं म्हणत होतं. हे तिचं म्हणणं अगदी बिनतोड होतं. जवळ पैसा नसता तर हा प्रश्नच आला नसता. रामाचार पैसे बाळगून होता हीच त्याची चूक होती. पुण्याला जाऊन गुण येवो न येवो, पण जाऊन यायला काही हरकत नव्हती. गुण येणं हे परमेश्वराच्या हाती असलं तरी प्रयत्न करणं हे त्याच्या हाती होतं. बायकोचं म्हणणं रामाला डावलता येत नव्हतं. 4-8 दिवसात चांगला दिवस बघून पुण्याला जायचं ठरलं. सगळं निश्चित झालं.
कुणाला बरोबर घ्यायचं, कुठं उतरायचं, कोण कोणत्या डॉक्टरांना दाखवायचं, ही सगळी यादी तयार झाली आणि एकाएकी रामाच आजारी पडला. त्याच्या दोन्ही पायात कळच घातली. आपले पाय अंतराळी धरून तो घरात बसला. बायकोची तब्येत दाखवायला पुण्याला निघालेला रामा पायात कळ घालून घर धरून बसला. पायाला सूज नाही, फीज नाही आणि पाय धरून बसायची पाळी त्याच्यावर आली. अशी एकाएकी कळ काय यावी हेच कुणाला कळेना. चांगला हिंडता फिरता धडधाकट माणूस कोंबडी डालल्यागत एक जागी बसून राहिला. काही केल्या पायातली कळ म्हणून कमी होईना. पुष्कळ उपाय करून बघितले, पण गुण येण्याचं काही चिन्ह दिसेना. सरकारी दवाखान्यातलं औषध झालं, खाजगी वैद्याचं घेऊन बघितलं, पण उपाय म्हणून काही चालेनासा झाला. नावानाव रोग वाढू लागला. जास्तच होऊ लागलं, पण कमीचा काटा काही दिसेना. होता होता एक दिवस भयंकरच झालं. पाय धरून बसलेला रामा गुरागत ओरडू लागला. त्याच्या ओरडण्यानं सारी गल्ली जमा झाली. गावातले लोक गोळा झालं. पाय उऱ्यावर घेऊन पडलेला रामा ज्याला त्याला विचारू लागला, आता ह्यावर उपाय तरी काय करावा. रामाला बघा गोळा झालेले लोक बसून राहिले. आपापल्या परीनं उपाय सुचवू लागले, चौकशी करू लागले. गावचे कुलकर्णी दत्तोपंत विचारू लागले, रामा आज मात्र उपाय तरी काय केलंच रे ह्यावर. रामा विवळत सांगू लागला, अहो जे सांगितलं ते केलंच की, डाक्टर म्हणाल ते केलं बघा. दत्तोपंतांनी विचारलं, खुळ्या रगत चंदनाची भावली तर लावून बघायची का नाही. अहो ती अजून पातूर कशाला राहते, पहिल्या छुटला तेच लावलं, मग त्याचा गुण नाही आला. असं सारखं वाढत चाललं आणि गुण कसा येईल. ह्यावर पंत हसून म्हणाले, तुम्हाला नवरा बायकोचं दुखणंच विपरीत म्हणायचं. तर हो, कशी मज्जा आहे बघा की, तिच्या दुखण्याची ती तरा तर माझ्या पायाची ही तरा. आमच्या दुखण्यावर डागतरच नाही बघा कोण गावात. रामाची बायको मध्येच म्हणाली, मला नावं ठेवत होता नव, तेच भोगाया लागले बघा तुम्हाला. मला म्हणायचं किती डागतर करायचे, आता तीच पाळी देवानं आणली का नाही तुम्हावर. ते बोलून आता काय उपयोग आहे, कुणीकडनं बरा होऊ द्या एकदा, असं म्हणून येसू कुंभार म्हणाला. असं करता का रामभाऊ. रामा विवळत बोलला, कसं करू काय करू. तसं नव्ह गा, हे डाग तर बंदच करा आता. डाग तर बंद करून काय करू. आपले देशी उपाय करा काहीतरी. देशी उपाय काय करू. यावर लांब कोकणातल्या एका वैद्याचं नाव सांगून येसू कुंभार म्हणाला, एक जालीम मुळी आहे बघा त्याच्याजवळ, जरा मुळी उगाळून लेप दिला म्हणजे कळ थांबल. रामजी लोहारानंही साथ दिली. वय येसबा म्हणतोय ते काय खोटं नाही, एक वनस्पतीचा गुणच असतोय तसा. अगा झाडपाला हेच औषध की त्या काळचं, हे टोचायच्या सुया आणि कुप्या आत्ता आल्या गा. रामजी बोलला, आणि ऑपरेशन तरी कुठं होतं का, कवा तरी एखादा ऐका यायचं. आता बघावं तर सर्रास कापाकापी चाललेली आहेच. तर का पोट दुखायला लागलं तर चाटणावर भागवायचं, ते आता पोट फाडायची पाळी आली आहे. काय बी झालं की आंधी फाडायचंच बघतात बघ. फाडाफाडी आणि कापाकापीशिवाय आता दुसरी भाषाच नाही. सगळीकडं आता हेच झालं या. अगा मूल उपजताना बी आता कापूनच काढतात म्हण. येसू गळ्यातल्या गळ्यात हसून म्हणाला, आता आठवलं म्हणून सांगतो परवाची गोष्ट, काय जुनी नाही काय नाही. ती बी थोरल्या दवाखान्यातली आहे. कोणच्या बाबाचा खून झाला होता, मेला होता गा, तर त्या मड्याचं ऑपरेशन केलं बघा. मी स्वतः डोळ्यानं बघितलं. आता मड्याचं ऑपरेशन म्हणल्यावर होई म्हणायचं का नाही. येसू कुंभारानं करून घेतलेला हा चुकीचा समज दूर करायला जाऊन दत्तोपंत म्हणाले, येसबा ते ऑपरेशन नसल, पोस्टमार्टम असल गा. नाही वो पंत, ऑपरेशनच. चांगलं फाडल्याला मी डोळ्यानं बघितलं तर खालपासनं वर पतूर सळ नळ साऱ्या शरीराचं ऑपरेशन झालं. बोलणं आणखी वाढलं असतं, पण पाय अंतराळी धरून रामा मध्येच जोराने ओरडू लागला. अशीच 5 मिनिटं गेली आणि कळ कमी झाल्यावर तो विवळून म्हणू लागला, काय करू गा ह्या पायाला, आता करू तरी काय. येसू बोलला, मग जातोस का कोकणात. 4 दिवस मोडतील पण पाय बरा होईल बघ. रामजी लोहारी म्हणाला, वय नाहीतर हिथं आणि ऑपरेशन करायची पाळी येईल. तर का सरळ असलेला पाय आणि कापून ठेवतील. देशी औषधाचं महात्म्य येसू कुंभार आणि रामजी लोहार पटवून देऊ लागले. झाडपाला मुळ्या याविषयी सुरू असलेलं बोलणं संपण्यापूर्वीच तोंडाचं बोळकं झालेला बाळा शिंपी रागारागानं म्हणाला, रामा ह्या देशी औषधाच्या मागं लागू नको, लई झळ बसल. ती कार बाळा. बाळा सांगू लागला,
अगा, माझं दात कशाने गेलं? दात किडाया लागलं म्हणून औषध घ्यायला वैद्याकडे गेलो, तर त्या भातदारानं कसला पाला माझ्या कानात पिळला, देवाला दक्कल. काय झालं गा? कपाळावर हात मारून बाळा म्हणाला. आणि जे तोंडाला फेस आला ते फेसाबरोबर तोंडातलं दात बी बाहेर पडलं. येसू कुंभार तारीफ करून म्हणाला, असं असतं एक एक जालीम औषध. बाळानं विचारला, दात बाहेर काढायचं होय? तसं नवं, एखादा थेंब जास्त पडून तसं झालं असेल, पर औषध काय गुणकारी, ह्याला म्हणायचे वनस्पती. बाळा संतापानं लाल होऊन बोलू लागला. तसे कुंभार आणि लवार तोंड मिटून बसून राहिले. देशी औषधाची तारीफ बंद होऊन इंग्रजी औषधाची तारीफ सुरू झाली. बाळा इरेसरीनं म्हणाला, माझ्या तोंडाकडं बघून तरी ही देशी औषधं घेऊ नको, त्या झाडपाल्याच्या नादी लागू नको रामा. पाय धरून बसलेला रामा विचारू लागला, अरे मग ह्यावर उपाय तरी काय करू? बिनधोकपणे बाळा म्हणाला, शाना असलास तर मिरजला जा, पायाचा फोटो काढून घे. रामा विवळून म्हणाला, लगीन होऊन 4 साल झाली तरी अजून आम्ही जोडीनं फोटो काढून घेतला नाही, आणि मर्दा एकट्या माझ्या पायाचाच फोटो काढून घेऊ वय? बाळा हसून म्हणाला, अगा, ह्यो पायाचा फोटो काय घरात लावायला काढायचा नाही. रामा विवळून म्हणाला, अरे मग फोटो काढायचा कशाला? त्याची बायकोही म्हणाली, घरात लावायचा नाही तर मग फोटो काढून फायदा काय? बाळा नुसत्या पायाचाच फोटो का काढायचा हे नीट समजावून सांगू लागला. अगा, ह्यो फोटो डॉक्टर लोक परीक्षा करण्यापायी काढून घेतात. परीक्षा करण्यापायी म्हणजे का? म्हणजे फोटो नीट तपासून त्यात काय दोष आहे, काय इलाज करायला पाहिजे हे ठरवतात का? अगं, मग त्याला फोटो काय करायचा? पायच बघा म्हणावं की, असं म्हणून येसू डॉक्टर लोकांचा गाढवपणा दाखवण्यासाठी म्हणाला. किती हुशार असतील बघा हे डॉक्टर. काय झालं र? पाय असताना फोटो बघणार आणि परीक्षा करणार म्हणजे मग त्यासने काय म्हणायचं र बाळा? रामजीनंही भर घातली. अगा, निव्वळ फोटो बघून जर परीक्षा करता आली असती तर भरारा लग्न जमली नसती का? होय, मग पोरी बघायची उसाभर कशाला असती? नुसता फोटो बघून काम भागलं असतं की का? पायाचा फोटो का काढायचा हे बाळानं 1 तासभर समजावून दिलं तरी काही प्रकाश पडेन असा झाला. मात्र लोक बोलायला लागले. त्याचा फायदा घेऊन बाळानं सल्ला दिला, मिरजला जा आणि परीक्षा करून घे. काय सुया टोचाव्या लागल्या तर टोचून घे, उगाच असं कुचमत बसलायस. रामा खरोखरच मिरजेला जाण्याचा विचार करू लागला तसा येसू न राहून म्हणाला, छे छे, मिरजेचं नाव काढू नका. तिथं ऑपरेशनवर लई दणका, चांगला असलेला पाय कापून ठेवतील. मिरजेला जाण्यात काय काय तोटे आहेत हे सांगून झाल्यावर येसू पुन्हा म्हणाला, अगा, तुला जर देशी औषध घ्यायचं नसलं तर राहू द्या, पण मिरजेचा नाद सोड. रामाची बायको म्हणाले, मग आपल्या डनिंगला तर दावावं. डनिंगचं नाव काढताच रामा भडकून म्हणाला, त्या डनिंगचं नाव काढू नकोस. तुला किती गुण आला तिचा माहीत आहे ना व? इनाकारने 500 रुपयाला अवधी घातलं त्या अवधसेनं. रामजी म्हणाला, होय, पैसा काढायचंच काम आहे तिचं, त्यात काय अर्थ नाही. येसोही तावानं म्हणाला, नुसतं गोड गोड बोलून गाबणं करणारी बाई ती, तिचं चलन वळकून येत नाही व्हय? कुठल्या डॉक्टरकडे जावं ह्यावर काही एकमत होईना. एक निश्चित असं काही नाव ठरेना. लोकांनी नाना नावं सुचवली. एक जण म्हणाला कोकणात जावा, तर दुसरा म्हणाला मिरजाला जावा. तिसऱ्यानं सांगली काढली तर चौथ्यानं सातारा सुचवला. कुठल्याच डॉक्टरच्या बाबतीत एकमत होईना. एकाने एक सुचवलं तर दुसरंच सुचवू लागला. प्रत्येक डॉक्टरात काहीतरी एक खोड दिसू लागली. होता होता येसू म्हणाला, ह्या डॉक्टरांचा नादच सोड रामा. असं म्हणून घडलेलंच एक उदाहरण तो सांगू लागला. काय सांगायचं गड्यानो, आमची मामी क्षयानं पडली तर किती औषध पाणी करावं? सांगाल त्या डॉक्टराचं औषध खाल्लं, एकेका डॉक्टराचा गुण येईना. म्हणून अखेर शेवटी तिनं 3-4 डॉक्टरांची औषधं सुरू केली. डॉक्टर रुसतील म्हणून ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला काही कळू सुद्धा दिलं नाही. अरे डॉक्टर रुसायचं कारण काय? अरे कारण काय म्हणजे दुसऱ्याचं औषध सुरू केलंय म्हटल्यावर कुणाला बरं वाटेल वय? आपलं गिऱ्हाईक दुसरीकडे गेलं तर दुकानदाराला काय बरं वाटेल का? त्यापैकीच हे दत्तोपंतांनी पुन्हा खोदून विचारलं, मग एकदम 4 डॉक्टरांची औषधं सुरू केली होय? मग काय सांगतो तर, अहो गुणच येईना, मग काय करायचं? कुणाच्या हाताला येस येईल त्याच्या येऊ द्या असं म्हणून एकदम समध्या नावाजलेल्या डॉक्टरांची औषधं सुरू केली. औषधांचा नुसता चौकडून मारा झाला.
कुणाच्या पुड्या, कुणाच्या गोळ्या, कुणाची इंजेक्शनं ही सगळी सुरूच ठेवली. सकाळी उठल्यापासून मामी जे औषधे प्यायला लागायचे ती रात्री झोपल्यावरच थांबायचे. मग काय गुण आला का? कशाचा गुण मर्दानू? मग हे उदाहरण कशाला सांगितलं असतं तुम्हाला? उलट ही औषधं सुरू केल्या धरणं तिसऱ्या दिवशी खलास झाली. काय गुण आला ह्या औषधांचा आणि काय उपयोग झाला एवढ्या डॉक्टरांचा? या सर्व गोष्टीतून सार काढून रामजी म्हणाला, काय पाहिजे तर नशीब पाहिजे. आपलं नशीब जर बलवत्तर असेल तर मग डॉक्टर नको आणि फिक्तर नको. आणि आपल्या प्रारब्धातच जर जगाय वाचायचं नसेल तर कुठला डॉक्टर त्याला बरं करणार आहे? मंडळींचा विचार एकंदरीत असा दिसला की रामानं गाव सोडून कुठंच जाऊ नये. पाय होणार असला तर तो आपोआप बरा होईल आणि नशिबात पाय लाभणार नसतील तर कुठं मुलकात जाऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आपल्या मनाची समजूत म्हणून नावाला औषध घेत आपलं इथंच राहावं. पाय बरे होणार असतील तर होतील, नाहीतर राहतील. त्यांची आशा करू नये. कुणाचं ऐकायचं हा प्रश्नच होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही अशीच चर्चा झाली. बोलून बोलून लोक दमले आणि संध्याकाळ झाल्यावर उठून गेले. कुठंतरी पुण्या मुंबईकडे जाऊन पायावर काही चांगला इलाज करून घ्यावा असं रामाच्या मनात होतं. पण आता काय करावं हे त्याला समजेनासं झालं. त्याची बायकोही घाबरी होऊन गेली. लोकांनी असं कोडच घातलं काही सुचेनासं झालं. पाय तर सारखा ठणकत होता. एक घटकाभर सुद्धा चैन पडू देत नव्हता. तोंडानं विव्हळण्यापलीकडे रामाला दुसरं काही करता येत नव्हतं. तो हैराण होऊन मोठमोठ्यानं विवळू लागला. बायको बिचारी बसून राहिली. 2-2 मिनिटाला विचारू लागली, आता करू तरी काय मी? अशा वरडण्यानं काय पाय बरा होणार आहे का? मला कुठं तरी लांब घेऊन चल. आता कुठं घेऊन जाऊ? कुठं नेलं म्हणजे पाय बरं होतील हे तरी सांगा. ते मी काय सांगू? अहो मी तरी कुठं नेऊ? अगं मग इकडं गुण येत नाही तर दुसरीकडे जायला नको? बायको डोळं पुसून म्हणाली, काय कुठं जायला नको, यायला नको. प्रारब्धात जसं असेल तसंच होईल. मला कळा सण होईनात. मी काय करू? कुणाचं औषध घेऊ? ती रागानं म्हणाली, एक सोडून 4 डॉक्टर झालं तरी गुण येईना. आता कुणाचं औषध नको आणि पाणी नको. मडं बशिवलं त्या डॉक्टराचं. मी देवाला मागून घेते, नवस बोलते. अंथरुणावर तळमळत पडलेला रामा पटकन उठून बसला. पायातल्या मुंग्या झाडाव्यात तसेच पाय झाडून म्हणाला, पाय बरं झालं माझं. कळा गेल्या? तो हसून म्हणाला, होत्या कंदी. म्हणजे डॉक्टराचं मडं बशिवलं का हे आधी सांग, म्हणजे मग सांगतो. ते कवाच बशिवलं, अजून पातूर कशाला राहतं या? मग पायातल्या कळा तरी कशाला राहत्यात? अहो म्हणजे काय म्हणता? तुला एक दृष्टांत दावला. कसला दृष्टांत? अजून कळला नाही? अगं लोक काय पाहिजे ते सांगतात म्हणून आपण तसं करायचं नसतं. लोक मस्त इलाय त्याला जा म्हणतील. आता सांग, पुण्याला जायचं का? हाताचा मुटका हणवटीला लावून रामाची बायको म्हणाली, आता काय म्हणावं तुम्हाला? चांगला उपाय काढला की हेव. मग तू रोज एक नवा डॉक्टर बघायला लागलीस. तुला सांगायचं कसं? म्हणून हे अस्सल देशी उपाय केला. कसा काय जालीम आहे नव? ती शांतपणानं म्हणाली, चांगली मात्रा चालविली असं बघा. तरी म्हटलं सूज नाही पायात कळा कशा घातल्या? घातल्या का नाही? सुजी वाचून पाय दुखला आणि सुंटी वाचून खोकला गेला. ह्याला म्हणतात देशी उपाय. धन्यवाद.